मित्रांनो, रोजा किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी बनवणार आहे बांगडे फ्राय। तर मी इथं बांगडे स्वच्छ धुवून घेतलेले, अजून असं मध्ये चिरा लावून पण घ्यायचं आहे आपल्याला। तर बघा, मी चांगले स्वच्छ धुवून घेऊन साफ करून असं मध्ये चिरा लावून घेतले 2-3। तर बघा, मी 2 चिरा लावून घेतलेले। हा मोठे बांगडे आहे मित्रांनो। तर तुम्ही पण नक्की असं चिरा लावून घ्या, कारण की चिरा लावले तर आपण एकदम मसाला आपले जे स्टफिंग असते ना, ती चांगले आतमध्ये मसाला लागून जाणार, मग ती खायला पण खूप टेस्टी वाटणार मित्रांनो। तर बघा, मी चांगले धुवून घेतलेले। तर मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते। तर बघा, मी दुसऱ्या प्लेटमध्ये मासे काढून घेते। बघा, मी बांगडे काढून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये। बिलकुल अजिबात सुद्धा पाणी राहायचं नाही आपल्या प्लेटमध्ये, पूर्ण पाणी चांगले काढून घ्यायचं मित्रांनो। तर बघा, मी चांगले पाणी काढून घेतले। आता मी इथं एक निंबू घेतलेले, कापून लावणार आहे, छोटा निंबू आहे। तर दोन्ही पण लावणार आहे, एकदम आपल्या माशाला एकदम चांगलं स्मेल वगैरे असले ना, ती निघून जाते निंबू लावले तर। तर आपण लावूया निंबू, अजून मासे पण खाताना एकदम चव वाटणार। तर बघा, निंबू नक्की लावा तुम्ही पण। तर मी निंबू चांगले पिळून घेते। तर बघा मित्रांनो, मित्रांनो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की मी याच्यात काय ट्रिक सांगितलेले तुम्हाला पण माहिती पडायला पाहिजे। तर मी ट्रिक जी सांगितलेली तीच ट्रिकनी तुम्ही पण नक्की ट्राय करा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज सबस्क्राईब करा, अजून लाईक शेअर नक्की करा मित्रांनो, कारण की मी तुमच्यासाठी अजून पण व्हिडिओ आणणार आहे। तर तुम्ही रोज माझा रेसिपी बघू शकता। तर मी एक नवीन रेसिपी आणणार आहे, जेणेकरून तुम्हाला नॉनव्हेज तुम्हाला पसंत आहे, तर मी नॉनव्हेजच रेसिपी आणणार आहे। तर तुम्ही नक्की मला सांगा की तुम्हाला नॉनव्हेज हवे काय, नाहीतर व्हेज हवे। तर मी त्याच्या हिशोबाने मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर मी इथं निंबू चांगले लावून घेतले, मग मी फ्रेश आलं लसूण पेस्ट पण लावून घेते, 1 चमचा। तर मी मीठ पण घालते, चवीनुसार मीठ पण तुम्ही घाला। तर बघा, मी 1 स्पून मीठ पण घातले, मग अर्धा चमचा आपला हळद पावडर घालूया। त्याच्यानंतर आपण तर लाल तिखट, इथं मी लाल तिखट घरगुती लाल तिखट घातलेले। तो बघा, मी कलरवाला नाही आहे, हे घरगुतीवाला आहे। तर मी इथं धने पावडर पण बघा घालते, धने पावडर। तर बघा, धने पावडर पण घाला थोडंसं। तर आपल्याला आता आगरी मालवणी लाल तिखट पण घालणार आहे मी, मसाला तिखट। बघा, मी 2 चमचा घालणार आहे मसाला तिखट घातले तर एकदम चांगले चव लागणार आहे आपल्याला बांगड्यामध्ये। माशामध्ये तर आपल्याला तिखट थोडं जास्तच घालायचं मित्रांनो, कारण की आपल्याला मासे वगैरे असूया, नॉनव्हेज असूया, तर खूप मस्त वाटणार, चांगलं वाटणार। तर थोडासा जास्तच तिखट घालाय। तर चांगले आपण मसाला लावून घेऊया, चांगले वरती खालती। तर याला आपण मॅरिनेट करून अर्धा तास आपण साईडला ठेवणार आहे। लगेच आपण फ्राय करणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, लगेच फ्राय करायचंच नाही अजिबात। कुठला पण वस्तू असू दे नॉनव्हेजचा, थोडासा मॅरिनेट करून ठेवले ना, त्याचा चव अजून वाढते मित्रांनो। आ गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा। तर बघा, मी चांगले मॅरिनेट करते, आता चांगले मी मसाला लावून घेते। त्याच्यानंतर मी आता याला अर्धा तास सोडते, मी साईडला ठेवते। तर बघा मित्रांनो, चांगले आपण मसाला लावून घ्यायचा, आपल्या जे पण मसाले टाकले आपण, लाल तिखट, हळद, नमक, मीठ, अजून आपल्या आलं लसूण पेस्ट, सर्व आपण चांगले, त्याच्यामध्ये निंबू पण घातलेले। निंबू तर नक्कीच घाला तुम्ही, निंबूनी खूप चांगलं टेस्ट येणार आहे। तर बघा, एकदम चमचमीत झणझणीत बनणार आहे बांगडे, एकदम बांगडे फ्राय खायला तर खूप चांगले आहे, खूप चविष्ट आहे। तर आपल्या बांगड्यामध्ये जास्त काटे पण नसते, तर आपण कोणी पण खाऊ शकते।
तर बघा बांगडे तर टेस्टी खूप असते, तर नक्की तुम्ही ट्राय करा. तर अजून पण तुम्हाला दुसरी पण रेसिपी पाहिजे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी ती पण रेसिपी बनवणार आहे. तर बघा आपला अर्धा तास झाले आहे. तर मी तर तांदळाचं पीठ घेतलेले. तर बघा, तर तुमच्याकडं रवा पण असले तर रवा पण टाका, पण माझ्याकडं नाही आहे. तर मी तांदळाचं पीठ घेतलेले. अजून आपल्या लाल तिखट घालते, मसाला तिखट ती घरचा आहे, घरगुती. तर बघा मी मसाला तिखट 1 चमचा घालते. त्याच्यानंतर मी इथं मीठ पण टाकते, थोडेसे मीठ पण टाकूया. मग चांगले आपण मिक्स करून घेऊया. तर बघा चांगले मिक्स करून घेऊया. मग तुमच्याकडे रवा असले तर नक्की टाका तुम्ही, कारण की खूप क्रिस्पी होते. तांदळाच्या पीठमध्ये पण खूप क्रिस्पी होते. तर बघा एकदम मी तुम्हाला दाखवते, आपल्या मासे एकदम मसाला लावलेले. तर इथं आपण तांदळाचं पीठ पण लावून घेऊया हलक्या हाताने. तर बघा चांगले लावून घेऊया. तर बघा तुम्ही बघू शकता, एकाला लावले, दुसरं आता मी घेते, दुसरं पण असंच लावून घेऊया. त्याच्यानंतर मी इथं आपल्या गॅसवर मी तवा पण ठेवलेले गरम व्हायला. तर तुम्ही बघू शकता, मी इथं हा प्रोसेस झाल्यानंतर आपल्या तवाचा पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा इथं तवा मी गरम व्हायला ठेवले होते. तर मी आता तेल टाकू 2 पल्ली. तर बघा तेल टाकले 2 पल्ली. त्याच्यानंतर तेल पण चांगले गरम झाले तर आपण लसूण पण ठेचून टाकूया. लसूण तुम्ही नक्की टाका, कारण की बांगडे फ्रायमध्ये खूप चांगलं वाटणार आहे, टेस्ट खूप येणार आहे. तर तुम्ही असं नाही टाकलं तर त्याच्या पोटात पण भरून टाकू शकता, कारण की आपले मालवणी लोक असंच फ्राय करतात. तर आम्ही तर पहिल्यापासूनच असंच फ्राय करतात मित्रांनो. तर आपण लसूण टाकूया, त्याच्यानंतर आपल्या बांगडे टाकूया. तर मी 3 करून फ्राय करते. तर तुम्ही बघू शकता, आता मध्ये काही पण तुम्ही आत लावायचं नाही. थोडा बघा गोल्डन झाले खालती, त्याच्यानंतर आपण परत पलटी करून घेऊया. तर बघा चांगले खालती शिजलेले, एकदम गोल्डन झालेले. त्याच्यानंतर आपण पलटी करूया. बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले बांगडे फ्राय किती मस्त झालेले आहे. बघा तुम्ही बघू शकता. अजून आपण ते लसूण टाकले ना ठेचून, त्याच्याने अजून खूप चांगला वाटणार खायला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. तर बघा आपल्या बांगडे एकदम फ्राय झाले, कुरकुरीत. एकदम फास्ट गॅसवर करायचा, थोडासा गॅस स्लो ठेवायचा, त्याच्यानंतर परत फास्ट करायचा. मग लागले तर थोडं तेल पण टाकायचं आहे. तर बघा चांगले दाबून करूया, चांगले क्रिस्पी करूया, कारण की बांगडे खूप चांगलं वाटणार, एकदम कुरकुरीत, खायला पण खूप चविष्ट आहे. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्हाला आवडली काय नाही. तर बघा अजून मला एक लाईक शेअर नक्की करा. तर बघा मित्रांनो तुम्ही लोक बघू शकता. तर मला इंस्टाग्राम पेजवर पण फॉलो करा, अजून फेसबुकवर पण मी आहे. तर त्याचा पण मी डिटेल देणार आहे खालती, तर त्याच्यावर पण तुम्ही मला फॉलो करू शकता. तर बघा आपल्या बांगडे एकदम क्रिस्पी झालेले. आता दुसऱ्या पण टाकूया आपण. दुसऱ्या पण तसंच प्रोसेस आहे, तांदळाचे पीठ लावून त्याच्यानंतर आपण ह्याचा टाकूया. तर बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर बघा मी आता दुसऱ्या पण बांगड्या टाकते. तर बघा तुम्ही ते साईडला आपण बांगडे लावलेले, त्याचा पूर्ण ऑइल निघाले तर आपण काढूया. थोडेसे ऑइल निघायला पाहिजे त्याच्यात. तर आपण बघा आता ऑइल निघाले तर आपण काढून घेऊया दुसऱ्या प्लेटमध्ये. तर बघा मित्रांनो तुम्ही दुसरे पण टाकलेले, त्याला पण अजिबात काय करायचं नाही, 5 मिनटंसुद्धा त्याला सोडून द्यायचा, कारण की ती नाहीतर फुटणार मासे. तर लक्ष द्या, फुटायला नाही पाहिजे आपले मासे. तर हा वाला आपण काढून घेऊया. याचं पूर्ण साईडमध्ये तेल निघाले. तर बघा तुम्ही मी अजिबात त्याला टच केलेच नाही दुसऱ्या माशाला,
कारण की नाहीतर तो फुटणार. तर म्हणून ते चांगले शिजले खालती, तर त्याच्यानंतर आपण पलटी करूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मैत्रिणींनो. तर बघा आपण आता दुसऱ्या बाजूला पलटी करूया. तर बघा तुम्ही बघू शकता. तर मी तिसरा पण टाकलेले, अजून एक पीस टाकलेले कारण की 6 पीस आहे. तर बघा चांगले मसाला आपल्याला वरती लावून घ्यायचा. जे उरलेले होते ताटात लागलेले होते ते चांगले आपण लावूया वरती. तर बघा, तर मित्रांनो, तर चांगले आपले मासे शिजले. तर त्याच्यानंतर आपण पलटी करूया. तर बघू शकता मित्रांनो, माझा फेसबुक ID खालती मी दिलेले, तुम्ही नक्की बघा. इंस्टाग्राम पर नक्की बघा. माझा इंस्टाग्राम ID फेसबुक ID एकच आहे, दोन्ही पण सेमच आहे. तर तुम्ही नक्की बघा. अजून माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर नक्की सबस्क्राईब करा, अजून लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर आपल्या बांगडा फ्राय रेडी झालेले आहे. तर बघा तुम्ही बघू शकता. तर बघा एकदम कुरकुरीत बांगडा फ्राय रेडी झालेले आहे. तर बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा, अजून लाईक शेअर नक्की करा. अजून मी नेक्स्ट व्हिडिओ कुठला आणू ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. तर बघा आपला बांगडा फ्राय रेडी झालेला आहे. एकदम दिसायला एकदम किती चांगले दिसते, पण एकदम अगदी चटपटा कुरकुरीत बांगडा फ्राय आपल्या रेडी झालेले मित्रांनो. तर बघा तुम्ही बघू शकता, नक्की ट्राय करा, अजून मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही.